गुड मॉर्निंग. तर आज आहे 26 फेब्रुवारी महाशिवरात्री आणि आता वाजले सकाळचे 6:45. आम्ही प्लॅन करतो आहे एक महादेवाच्या मंदिराला जायला. तुम्हाला कळलंच ऑन द वे कुठे चालू आहे ते. आम्ही तुम्ही बघू शकता सकाळची वेळ आहे आणि सनराईज होत आहे. तर हा आहे आपला आजचा अटायर, महाशिवरात्रीचा समोर महाकालचा टी शर्ट. चला, खूप वेळ लावलाय तुम्ही, चला पटकन आता. सुंदर अशी सकाळची वेळ आणि सूर्य उगवलेला आहे. हे आहे मानस लेक आणि आता वाजले 7:15. आम्ही घरातून बाहेर पडलेलो आहे. सुंदर आणि प्रसन्न अशी सकाळ आहे. तर आपण आलो आता कात्रज टनलच्या इथे आणि आपण चाललोय कुठे? बनेश्वरला. तर आज आपला प्लॅन आहे बनेश्वरला जायचा. महाशिवरात्रीची दिवस आहे आणि त्यासाठी आपण प्लॅन करतोय आता आपल्याला मंदिराला जायला. तर चला आपण आपली जर्नी चालू करू. तर अशा तऱ्हेने आमच्या गाडीची जरा PUC संपलेली होती म्हणून आपण PUC काढायला आलो त्या PUC सेंटरमागे. तर आता आपण चाललो सातारा रोडवरती आणि टोल नाका आत्ताच खेडशिवापूरचा पूर्ण केलेला आहे. सातारा तुम्हाला माहीतच आहे की आता सातारा रोड थोडंसं कन्स्ट्रक्शन करायचं चालू आहे, त्यामुळं डायव्हर्जन्स भरपूर आहेत. तर आपण निघूया आता आपल्या जर्नीला पुढे. आता राहिलेत जवळजवळ फक्त 10 किलोमीटर, 16 मिनटं दाखवते मंदिर. सकाळचे वाजलेत 8. तर ही चांगली वेळ आहे ॲक्च्युली. तर ज्या वेळेला तुम्ही पुण्यावरून येता त्याला नसरापूरच्या इथं थोडंसं एक्झिट आहे. एक्झिट आल्यानंतर आपल्याला इथं बोर्ड दिसतो बनेश्वरचा. तर या इथून आपल्याला जायचं आहे राईटला. हा आहे तो चौक पूर्ण जिथून तर हा आहे तो चौक आणि याच्यातून आपल्याला राईटला जायचं आहे. तर चला आपण निघूया आता राईटला मंदिराकडे. इथून मंदिर साधारणतः 1-2.5 किलोमीटर आहे. पार्किंगला जागा मिळालेली आहे इथं सागर वेल्डिंगच्या इथं बोर्ड आहे बनेश्वर मंदिराचा आणि हा त्याचा आवारा. तर पार्किंगची सोय ऑन द रोडवरतीच आहे. आता आपल्याला कमानीतून आत जायचं आहे. तर हे आहे कमान, ही एंट्री. जाऊ आता बघू कसं दिसतंय. तुम्ही बनेश्वर आल्यानंतर मेन रोडपासून थोडं चालावं लागेल आणि आज महाशिवरात्री असल्यामुळं सगळीकडे पूर्ण पालं लागलेली आहेत. मागे पण आता सुरुवात करता, सेटअप चालली आहे. अरे चला पटपट, अजून किती चालायचं आहे यावरा. चला पुढे 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 पटपट पटपट जायचं. तर आपण पोचलो आता बनेश्वरच्या मेन गेटला. हे आहे बनेश्वरचं गेट आणि आत आपल्याला जायचं आहे. तर बनेश्वरला आल्यानंतर तुम्हाला हे असं वातावरण दिसेल, पूर्ण झाडी आणि त्या साईडला ते मंदिर आहे. तर सगळ्या स्टॉल्स बिल्स लागलेले तिथे आता आज महाशिवरात्रीच्या निमित्ताने. मस्त एकदम वातावरण चांगलं आहे. सकाळचे टायमिंग असल्यामुळं खूप चांगलं वाटतंय. तिथं आहे मंदिर आणि ही लाईन आहे. तर बनेश्वराचं जे मंदिर आहे ते मागच्या साईडला आहे आणि इथं जे आहे हे त्यांनी पार्क केलेलं आहे. तुम्ही हे पार्क बघू शकता आणि मुलं आता खेळत आहेत पण. म्हातारीची केस पण दिसत आहेत.
तर हे बनेश्वरचं उद्यान आहे आणि तो उद्यानामध्ये आता थोडंफार जरा फिरायचं चालू आहे. पक्ष्यांची माहिती दिली आहे, अजून बरीचशी माहिती दिलेली आहे इथं. तुम्ही येऊन इथं थोडा वेळ टाईमपास करू शकता. चला आता काय प्लॅन करायचा आहे पुढचा आपल्याला? शॉपिंग करायची काहीतरी आता. तर चला मग शॉपिंगला जाऊ आपण कुठेतरी, बघू आता. आणि घरी जायचं काय करायचं? शॉपिंग झाल्यानंतर मग घरी जायचं. मस्त एकदम आहे, वातावरण चांगलं आहे, एकदम भारी वातावरण केलेलं आहे. तर अशा तऱ्हेने आमचं बनेश्वराचं दर्शन झालेलं आहे. आत काय आम्ही व्हिडिओ शूट केला नाही कारण परवानगी नव्हती, त्यामुळे जेवढं जमला तेवढं केलेलं आहे. आणि महाशिवरात्री असल्यामुळे आज जरा गर्दी पण आहे, त्यामुळं काही शूट करता आलेलं नाही आहे. तर आता थोडीशी शॉपिंग करूया आणि आपण आपल्या निघूया रिटर्न जर्नीला. खरेदी चालू आहे आणि हे बघू शकता तुम्ही, एकदम मस्त असा गावचा यात्रा भरल्यासारखं पूर्ण भरलेला आहे. तर अशा तऱ्हेने आपली शॉपिंग झालेली आहे, तुम्ही बघू शकता. तुमची शॉपिंग झाली ठीक आहे आणि दर्शन पण झालेलं आहे. आता पार्किंगमध्ये गाडी करू आणि निघू घरी. चला आता साधारणतः 11:15 वाजत आलेले आहे. चला मग निघूया. तर आता दुपारचे वाजलेत ऑलमोस्ट 11:50 म्हणजे 12 वाजत झाले जवळजवळ. आणि आमचं दर्शन पण झालेलं आहे. आता आम्ही हायवेला लागलो आहे, पुणे मुंबई हायवेला. आणि इथून साधारणतः एक 25 ते 45 मिनटं लागतील घरी पोहोचायला. तर चला आपली जर्नी आता रिटर्नची चालू करूया. चला आता आपण लागलो आता ऑलरेडी हायवेला. आता निघू पटपट घरी जाऊन मग काहीतरी लंचचा प्लॅन करू. तर दर्शन वगैरे सगळं झालेलं आहे का व्यवस्थित तुमचं? व्यवस्थित दर्शन झालं. महाशिवरात्री होती, सकाळी लवकर गेलो त्यामुळे गर्दी थोडी कमी मिळाली. आता गर्दी पण वाढली होती आणि ऊन सुद्धा खूप वाढले, त्यामुळे प्रयत्न करा की सकाळी लवकरच येऊन जायचं. तेच बेटर राहील, कारण का एकतर पार्किंगसाठी थोडंसं प्रॉब्लेम आहे. तुम्ही जर लवकर आला तर पार्किंग पण भेटून जाईल, अदरवाईज मग खूप लांबपर्यंत गाड्या लावाव्या लागतात. आणि जेवढं लवकर येईल तेवढं तुमचं दर्शन पण लगेच होऊन जाईल. तर बनेश्वर हे जे मंदिर आहे हे शिवचं मंदिर आहे. आणि बन म्हणजे वन, जिथं तुम्हाला जंगल किंवा झाडी मिळतील असं. आणि श्वर म्हणजे ईश्वर, म्हणून त्याला बनेश्वर लिहिलं आहे. आसपास उद्यान ते आहेत, झाडीमध्ये आहे. शेजारी एक आणि जवळ धबधबा पण आहे, बनेश्वर धबधबा. त्यामुळं बनेश्वर हे थोडंसं जंगलामध्ये असल्यासारखं वाटतं. हे बनेश्वर जे आहे हे नानासाहेब पेशवेंनी कोणत्या साली केलं तर 1749 साली बांधलेलं आहे. आणि हा पुण्याच्या जवळ असल्यामुळं इथं बरेचसे लोक महाशिवरात्रीला व्हिजिट करतात आणि दिवस पूर्ण आपलं तिथं व्यतीत करतात. आसपास खाण्यापिण्यासाठी पण भरपूर जागा आहेत, ऑप्शन्स भरपूर आहेत. जसं तुम्ही बघितलं की यात्रा भरलेली आहे, त्यामुळं एंटरटेनमेंटसाठी, खरेदीसाठी तुम्हाला भरपूर काही गोष्टी अवेलेबल होतात तिथे. तर तुम्ही जाऊन एकदा तरी व्हिजिट करावा अशी प्लेस आहे बनेश्वर. पावसाळ्यामध्ये अतिशय सुंदर होऊन जाईल. आम्ही तुम्हाला प्लॅन सांगू शकतो, जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही सकाळी लवकर निघा पावसाळ्याच्या दरम्यान, बनेश्वरला या. बनेश्वरमध्ये देवाचं दर्शन घ्या, तिथून वॉटरफॉल व्हिजिट करा. वॉटरफॉल व्हिजिट केल्यानंतर आसपास जेवणाची आणि खाण्याची भरपूर चांगली सोय आहे, त्यामुळे तुम्ही तिथून जेवण बिवण करून तुम्ही रिटर्न जाऊ शकता किंवा दुसरी एखादी प्लेस व्हिजिटला पुढे जाऊ शकता. गणपती बसवायला चौरंग वापरतो ना, चौरंग आणि पाटलाग बघितलं पाहिजे. तर असं आपण आपल्या ट्रिपवरून परत आलेलो आहे. ही आहे मानस लेक इकडे. आणि आता आपण चाललोय घरी, आपलं घर आहे तिथे. थंड कुणाला बिचारा. अशा तऱ्हेने आमची बनेश्वरची ट्रिप कंप्लीट झालेली आहे इथे. तर हा व्हिडिओ आपण इथंच संपवूया. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल
तर आम्हाला कमेंटद्वारे तुमच्या भावना पोचू द्या. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचं जे चॅनल आहे ते तुमच्या मित्रमंडळींच्यामध्ये प्रमोट करा. तर चला आपण आपल्या नेक्स्ट ट्रिपला